दर्यापूर मतदारसंघाचा आमदार त्या दर्यापूरमध्ये दिवा लावला नाही, त्या मतदारसंघामध्ये अंधार आहे, त्या मतदारसंघाची जनता विरोधामध्ये आहे, पण त्याला लोकसभा लढवण्यासाठी काही नेत्यांनी आग्रह केला. अरे विधानसभेमध्ये कधी आवाज काढली नाही, मंत्रालयाच्या पायऱ्या किती आहेत त्या मोजल्या नाही, कुठल्या अधिकाऱ्यांशी कधी चर्चा केली नाही. तो व्यक्ती जर लोकसभेमध्ये पाठवला तर एक लक्षात ठेवा, हा जिल्हा 25 वर्ष मागे जाईल. ज्या जिल्ह्याला विकासाची गती मिळाली आहे मोदींच्या माध्यमातून, नवनीत राणांच्या माध्यमातून, ती गती जर 10 पट करायची असेल तर एकच पर्याय आहे, ती नवनीत राणा, एकच बटन आहे, 1 नंबर आणि कमळाचं चिन्ह आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आणि दुसरा उमेदवार जे आमचे भाऊच आहे, जे आमचे बच्चू कोणी उभा केलेला आहे फक्त नवनीत राणाला पाळायसाठी. ते मला म्हणतात की नवनीत राणाला पाळल्याशिवाय मी दम घेणार नाही आणि रवी राणाला फुटाण्यासारखं कुटणार. मी म्हटलं किती लोकांनी कुठलं, तुम्ही कुठून टाक. रवी राणा लढाई लढते तर अनेक नेते रवी राणाला कुटतात, पण मला माहित आहे ही जनता जिथपर्यंत आहे तिथपर्यंत नवनीत राणाच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. ही ताकद आमच्या सोबत. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं आमचे आदरणीय मोठे भाऊ दिनेश भाऊ दुपारी 12 वाजता उठतात. 12 वाजता उठल्यानंतर त्यांची कंपनी घेऊन बसतात आणि मग त्यांचा ग्लासला ग्लास लावणं सुरू होऊन जातं आणि संध्याकाळ झाली तर जुवा खेळतात. मग मला सांगा, अशा उमेदवाराला एक जरी मत दिलं ते मत मोदींच्या विरोधामध्ये राहील, नवनीत राणाच्या विरोधामध्ये जाईल आणि दर्यापूरचा आमदार हा रेस मध्ये आहे म्हणते असा एखादा व्यक्ती जाईल की या अमरावतीकडे कोणी लक्ष देणारा राहणार नाही. पूर्ण आपला सगळ्यांचे मनातल्या इच्छा आकांक्षा तशाच पडल्या राहील आणि जो 400 पारचा नारा आहे मोदींचा तो अर्धवट राहील.